मी प्रिया होम अँड अबाउट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. वुमन्स डे स्पेशल या कार्यक्रमामध्ये आपल्या सई सवे या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. सई सवे या कार्यक्रमामध्ये आपण स्त्रियांचे भावविश्व व स्त्रियांचे अंतर्विश्व याविषयी चर्चा केली. डॉक्टर स्मिता हिने आपल्याला स्त्रियांच्या बदलत्या प्राथमिकता कोणत्या याची माहितीही दिली. डॉक्टर स्मिता, तुझ्याशी या सर्वांवरती चर्चा करताना साहजिकच आमच्या व्ह्युअर्सच्या मनामध्ये तुझ्याविषयी अधिक जाणून घ्यायची उत्सुकता व कुतूहल निर्माण झालं आहे. चला तर मग आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. स्मिता, तू तुझे प्रोफेशनल लाईफ आणि फॅमिली लाईफ कशी मॅनेज करतेस? नमस्कार. आजकाल वर्किंग वुमनच्या समोरचा जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. तर आपला पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये जो टाइम आहे तो कशा प्रकारे डिवाइड करायचा आणि त्या वेळेची युटिलिटी कशी वाढवायची, तर हा विचार सर्व मैत्रिणी करत असतात. तसंच माझं देखील होतं. ॲज अ डॉक्टर हॉस्पिटल सांभाळणं, हॉस्पिटल मॅनेज करणं आणि घर देखील सांभाळणं या गोष्टी करत असताना एक थोडीशी धावपळ होती माझी. आणि ही मला एक तारेवरची कसरतच वाटते. कारण बऱ्याच वेळा काय होतं, हॉस्पिटल सांभाळून मुलांचं आजारपण, त्यांचा अभ्यास, सासू सासऱ्यांचं औषधी, त्यांची उतार वयामधल्या ज्या समस्या असतात त्या सगळं गोष्टी पाहणं, या गोष्टी करताना थोडीशी अडचण निर्माण होते. पण या सर्व गोष्टींमध्ये माझे पती माझं सहकार्य करतात, मुलांचा अभ्यास घेताना मदत करतात, सासू सासऱ्यांच्या औषधी यांची काळजी घेतात, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात मला मदत होते. आणि माझे पती मला नेहमी सांगतात की आपण जर यश मिळवायचं असेल तर यशाला कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट नसतो आणि यशाला युटर्न देखील नसतो. त्यामुळे यश मिळवायचं असेल तर कष्ट करण्याची तयारी पाहिजे. आणि आपण स्वतः यश मिळवायचं असेल, कष्ट करत असताना असं दुःखी होऊन कष्ट करायचं नाही, तर आपण आनंदी राहायचं. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते देखील आनंदी राहतं. आणि आपण आपलं आयुष्य जगत असताना प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेऊ शकतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट अशी आपल्याला खूप कष्ट देखील सोपं वाटायला लागतं. त्यामुळे त्यांचं सहकार्यामुळे ह्या गोष्टी मला मॅनेज करायला एक प्रकारे खूप मदत होते. तुझे छंद व तुझ्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी तू वेळ कसा काढतेस? खरं तर या सर्व व्यापातून आपल्या छंदासाठी वेळ काढणं म्हणजे अवघड असतं. पण आता एवढ्या वर्षांच्या अनुभवानंतर एक टाइम मॅनेजमेंटचं सूत्र जमायला लागलेलं आहे. तर त्याच्यामधून जसा वेळ मिळतो तसं छंद जोपासणं, तो जो छोट्या टाइम स्पॅनचा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वापर करून घेणं, कधी वेगवेगळे पदार्थ बनवणं, तर वाचनाची आवड असल्यामुळे वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करणं, या गोष्टींमध्ये मी माझा वेळ घालवते. आणि वेळ मिळाला तर बऱ्याच वेळा मुलांसोबत वेळ घालवणं, त्यांच्यासोबत ग्राउंडवर जाणं, कधी त्यांच्यासोबत क्रिकेट खेळायला जाणं, कधी काही गोष्टींमधून वेळ मिळाला तर वेगवेगळे आवडीचे पदार्थ बनवणं, त्यांच्यासोबत काही आवडीचे पदार्थ खायला बाहेर जाणं आणि त्यांच्या काही छंदांमध्ये आपण पण इन्व्हॉल्व्ह होणं, आपल्या ज्या घरातले सणवार आहेत ते आवडीने करणं, या सर्व गोष्टी आता एक छंदाप्रमाणेच होऊन गेलेल्या आहेत. आणि त्याच माझ्या आता आवडीनिवडी देखील व्हायला लागलेल्या आहेत. आपल्या सई सवेच्या व्ह्युअर्सला तुझं काय म्हणणं आहे? सई सवेच्या सर्व व्ह्युअर्सला मला सांगायचंय, स्त्रियांनी आपल्या मनामध्ये स्त्रीत्वाचा कुठलाही न्यूनगंड न बाळगता, स्त्रीत्व हे कमकुवतपणाचं नाही तर सामर्थ्याचं लक्षण आहे हे दाखवून द्यावं. स्वतःच्या विचारशक्तीला चालना देऊन कर्तृत्वरूपी झेप घ्यावी आणि समाजासाठी तिने एक आदर्शवत दीपस्तंभाप्रमाणे उभं राहावं. होय, आणि मला वाटतं स्त्रिया हे नक्कीच करू शकतात. म्हणूनच मला म्हणावं वाटतं, बी स्ट्रॉंग, फेंट नॉट, फाईट ऑन. टुमॉरो विल कम ए स्ट्रॉंग
बी स्ट्रॉंग वुमन्स, बी स्ट्रॉंग. धन्यवाद.